नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू, संपूर्ण राज्यात शोककळा। अजितदादांमुळेच माझी महाराष्ट्राला ओळख झाली, पालकमंत्री उदय सामंत यांनी वाहिली श्रद्धांजली। नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न, पोलिसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचं प्रतिपादन। आणि कोकणातील पहिलं ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन चिपळूणमध्ये, सर्वांनी साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, डॉक्टर तानाजीराव सोरगे यांचं आवाहन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं। लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते। आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा। अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून। रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर। फोन 90 28 61 0470। आता बातम्या विस्तारानं। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी एक दुःखद बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि नेमका आजचा दिवस साधून आज आमचं सभागृह चालू होतं। आज अनेक महत्त्वाची कामं होती, परंतु उदयने आग्रह केलेला होता की दादा काही झालं तरी आज संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून इथं एक आगळं वेगळं अशा प्रकारे रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी भाग 2 हा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे। आणि तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा इथं उभा आहे, तुम्ही सगळेजण बघता। परंतु त्याच्याच बरोबर सरसेनापती कान्होजी आंग्रे आणि तानाजी मालुसरे यांचेही 2 बाजूला 2 पुतळे आहेत। अशा पद्धतीनं एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं काम एक नवीन पिढीला देखील आपण पुस्तकातनं वाचतो। आम्ही अनेक ठिकाणी महाराजांनी जे काही किल्ले त्या काळामध्ये उभे केलेले आहेत, जिथं महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असेल, जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला तो त्या ठिकाणी आपला रायगड असेल, किंवा मध्ये प्रतापगड जिथं अफजल खानाला महाराजांनी त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला, असे अनेक महत्त्वाचे किल्ले ह्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न
आमच्या महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे. अजित पवार हे एका अधिकृत दौऱ्यावर असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा कोकणाशी विशेष जिव्हाळ्याचा संबंध होता. रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत पर्यटन, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकास कामांना चालना दिली होती. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विकास कामांना त्यांनी निधी दिला होता. त्यांच्या निधनामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक युग संपल्याची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अतिशय दुःखद दिवस आहे, कारण ज्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. एकच फोटो मी आपल्याला दाखवतो. या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या MIDCच्या विकास कामाच्या बाबत. आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात 3दा बोललो होतो. काही राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते. आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं. अजितदादांनी मला पाठिंबा दिला. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळेच माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये ज्ञात झाला. त्याच्यामुळे अशी व्यक्ती 25 वर्षात ज्याने मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, आउट ऑफ द वे जाऊन मदत केली, अशा नेत्याचं आज निधन झालं आहे. हे फार दुःखद बाब आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरानं दिली पाहिजे, एवढीच माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांनी अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचं सांगत त्यांनी ही केवळ एक नेत्याची नव्हे तर संपूर्ण जनतेची मोठी हानी असल्याचं म्हटलं. प्रशासनावर मजबूत पकड आणि मंत्री म्हणून जनसेवेचं आदर्श मार्गदर्शन देणाऱ्या अशा अनुभवी नेतृत्वाचा अभाव कायम जाणवेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नाही, खरं तर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये की आज दादा आपल्यामधून निघून गेले. मी ज्या दिवसापासून मी राजकारणामध्ये आलो, आमदार नसताना आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना देखील एक आयडल म्हणून आम्ही अजितदादांकडे पाहायचो. दादांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने एकत्रित कडून जोडून ठेवायची त्यांच्यामध्ये जी एक शैली होती ती कदाचित राज्यामध्ये अन्य कोणाकडे नव्हती. आज वडिलांच्या मार्फत मी अजितदादांना अनेक वेळेला आमदार नसताना भेटलो आणि आमदार झाल्याच्या नंतर आणि विशेषतः आज मंत्री झाल्याच्या नंतर मंत्रिपदाच्या मार्फत आपण जनतेला कसा न्याय मिळवून द्यायचा, ह्या मंत्रिपदाचा उपयोग जनसेवेसाठी कसा करायचा, अशा अनेक गोष्टी मी दादांकडनं पर्सनली मी शिकलो. कामाचा पाठपुरावा करणं किंवा प्रशासनावरती जी पकड असली पाहिजे ती कशा पद्धतीने असली पाहिजे. आज मंत्री म्हणून योगेश तू कसं काम केलं पाहिजे हे त्यांचे सल्ले नक्कीच माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. मी पुन्हा सांगतो, अजूनही माझा विश्वास बसत नाही की दादांसारखी व्यक्ती आज आपल्यासोबत नाही आहे. आज त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी ह्या दुःखामधून सावरण्याच्या एक जिद्दीमध्ये त्यांना शक्ती देवो.
मी प्रार्थना करतो. परंतु ही प्रचंड मोठी हानी आहे महाराष्ट्रामधील तमाम युवकांसाठी. महाराष्ट्रामधील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठी हानी आहे. ही हानी कोणीच भरून काढू शकत नाही. आणि मला वाटतं आज दादांचं कार्य, त्याला कुठलीही तोड नाही, हे मला काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परंतु मनामध्ये प्रचंड दुःख आहे. आणि जेव्हा बातमी ही समजली त्यावेळेला मन सुन्न करून टाकणारी बातमी होती. आणि काय बोलावं मला माहिती नाही, परंतु नक्कीच संपूर्ण परिवारासोबत आम्ही आहोत, पवार कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. अजितदादांचे, राष्ट्रवादीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि सगळ्यांना आई जगदंबा ह्या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो, एवढीच प्रार्थना करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत झालेल्या अत्यंत दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहत देशव्यापी विशाल महारॅलीही रद्द केली आहे. पुढील आंदोलनाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. जय भीम. आम्ही राष्ट्रीय व्यापी आंदोलनासाठी एकत्र या ठिकाणी जमलो होतो. गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 19 तारखेला चरणबद्ध आंदोलनामधील पहिलं निवेदन आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलं होतं. विविध मागण्यांसाठी कलम 19चा होणाऱ्या अंतर्गत जे कार्यक्रम आपण करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आपण जमतो कायद्यानुसार. ती कायद्याची परवानगी आम्हाला UPच्या ठिकाणी टाळली होती, त्या संदर्भातलं हे निवेदन होतं. तसंच आमची लहान भगिनी पटोळे हिच्यासुद्धा या सातारा या ठिकाणी जी झालेली घटना आहे त्याचा निषेध आम्ही जमलो होतो. परंतु आजच्या या दिवशी अत्यंत दुःखद आणि म्हणजे मनाला सुन्न करणारी, महाराष्ट्राला देखील सुन्न करणारी घटना, आपले राज्याचे उपमुख्यमंत्री, एक हुन्नरी नेता अजितदादा पवार यांचं अकालीन निधन झालेलं आहे. या संदर्भाच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा दुःख आहे. आणि ह्याच दुःखाच्या निमित्तानं आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत. पुढील आंदोलनाची तारीख आणि वेळ आपल्याला कळण्यात येईल. व अजितदादा यांना आमच्या सर्वच, बामसेफ असेल, भारत मुक्ती मोर्चा असेल, भीम आर्मी असेल, भारतीय विद्यार्थी मोर्चा असेल, या सर्वांच्या मार्फत एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असा नेता पुन्हा होणे नाही एवढंच सांगतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आला असं मी जाहीर करतो. महाराष्ट्र स्तरावरील एक महत्त्वपूर्ण साहित्यिक पर्व रत्नागिरी जिल्ह्यात भरत आहे. कोकणातलं पहिलेच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन दिनांक 13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी मांडकी पालवण, तालुका चिपळूण इथे आयोजित करण्यात आले. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरील महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्रालय पुरस्कृत आणि कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था, मांडकी पालवण तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांनी आयोजित केलेले रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा किंबहुना कोकणातले पहिलेच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन हे दिनांक 13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे आणि माननीय नामदार उदयजी सामंत हे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे दोघंही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी MSAPचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र अखिल भारतीय सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब
व प्रमुख वक्ते म्हणून सदानंदजी मोरे हे दोघं हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्यावर, कृषी साहित्यावर आणि सहकार साहित्यावर ज्याने लिहिलेलं आहे अशा नामवंत लेखकांचे चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान, मुलाखती अशा प्रकारचे आणि कवी संमेलन हे या 3 दिवसांमध्ये आपण भरवणार आहोत. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन आहे आणि त्याच दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. आणि हे सर्व मांडकी पालोन येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. लेखकांनी, साहित्यिकांनी, शेतकऱ्यांनी आणि सहकारातील सर्व कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात येऊन, या साहित्य संमेलनात येऊन आपल्याला बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे, त्याचा लाभ घ्यावा असे मी यावेळी आवाहन करतो. रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया अधिक तीव्र करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. गुप्त माहिती, इंटेलिजन्स आणि समन्वयाच्या माध्यमातून पोलिसांनी सतर्क राहावं असं त्यांनी स्पष्ट केलं. नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची बैठक रत्नागिरीत पार पडली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवायांचा सविस्तर आढावा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी विभागनिहाय तसंच उपविभागनिहाय कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, कोस्टगार्डने बोटींची नियमित तपासणी करावी. साताऱ्यात ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले त्या धर्तीवर प्रत्येक विभागानं सतर्क राहून तपासण्या कराव्यात. केलेल्या कारवायांचा अहवाल नियमितपणे सादर करावा. पोलीस विभागानं पेट्रोलिंग वाढवून आपले गोपनीय नेटवर्क अधिक मजबूत करावे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली तडीपारीची प्रकरणं तात्काळ निकाली काढावीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच अंमली पदार्थ विरोधात अधिकाधिक कारवाया व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू, संपूर्ण राज्यात शोककळा. अजितदादांमुळेच माझी महाराष्ट्राला ओळख झाली, पालकमंत्री उदय सामंत यांनी वाहिली श्रद्धांजली. नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न, पोलिसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचं प्रतिपादन. आणि कोकणातील पहिलं ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन चिपळूणमध्ये, सर्वांनी साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा. डॉक्टर तानाजीराव सोरगे यांचं आवाहन. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.